काय किती फुटाची चपाती आहे? 40 किलोचे. 40 किलो लागते. हा. तिचा आकार केवढा आहे? आकार आता एवढा आहे बाबा. हे चपात्या किती वेळ बनवतात? तरी बी 2-3 तास लागते. एवढी मोठी चपाती कशी बनवली जाते? हातान लाटून. एवढी मोठी होती? हो, याच्याहून मोठी होती. दीड फुटाची सरासरी पकडायचं आपण 1 फूटपर्यंत असं तेवढी रोज कमीत कमी 500 लोकांचा स्वयंपाक रोज करावा लागतो. पंढरपूरच्या आसपास दिंड्या आणि पालख्या जवळपास पोहोचलेल्या आहेत. आपण जर पाहिले तर वारकरी हे गावाकडून येत असतानाच या ठिकाणी सर्व साहित्य घेऊन येतात. या ठिकाणी आपण जर बघितलं तर या महिला सध्या या चपात्या बनवण्याचं काम करत आहेत. नेमका यांचा दिनक्रम कसा असतो हे आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत या महिला आहेत. तर मावशी, काय नाव आहे आपलं? माझं नाव वनमाला. बाहेर कुठून आलं? आम्ही सिंदखेड राजा. काय कसं दिनक्रम असतो तुमचा? आमचं तर स्वयंपाकाला येतो आम्ही नेहमी. उठायचं, सकाळी आंघोळी करायच्या, चहा पाणी घ्यायचा, स्वयंपाक करायचा, घेऊ घालायची दिंडी. स्वयंपाक किती चपात्या वगैरे लागतात? 2 डाली लागतात. किती महिला काम करते? आम्ही 6 जणी. आणि किती पुरुष आहेत तर आता दिंडीवर? दिंडीत असेल 200 आहे ना. 200 पुरुष असते ना. अशी पण हे एवढी मोठी चपाती कशी बनवली जाते? हातान लाटून. एवढी मोठी होती? हो, याच्याहून मोठी होती. अशा किती चपात्या होत असतील? अशा तरी 12 पाहिल्याच्या. आपल्यासोबत आणखीन काय मावशी आहेत? मावशी, काय सांगाल? काय कशी तयारी असते तरी? सकाळी उठून आंघोळ करणे, आटा भिजवणे, गॅस पेटवणे, तवा टाकणे, पोळ्या लाटणे, भाजणे. आपली पोळी जळून जाईल. याच्या उपर काय? हरिपाठ वगैरे? हरिपाठ महाराज लोक घेतो. आम्ही आज पोळ्या टाकायला येले, स्वयंपाकाला येले. किती महिला असतात? 6 महिला आहे. किती स्वयंपाक लागतो तरी? आम्हाला लागतं तरी 40 किलोच्या. 40 किलो. आणि किती दिवस ही दिंडी चालते तरी? आमची 18 दिवस. जे मग कशी तयारी असते गावाकडून? जसं किती पीठ आणता वगैरे? ते महाराज लोकांना माहिती आहे. आपल्यासोबत आणखीन काय महिला आहेत? मावशी, काय सांगाल? पाठ उठायचं, तवा घासायचा, पोळ्या भाजायच्या, आंघोळ भोयलच राहते. बुक्का लावायचा, अष्टगंध लावायचा, चहा प्यायचा. चपात्या किती वेळ बनवतात? तरी बी 2-3 तास लागते. काय किती फुटाची चपाती आहे? 40 किलोचे. 40 किलो लागते. हा. तिचा आकार केवढा आहे? आकार आता एवढा आहे बाबा. 2 फुटाची आहे का? हा. 1 फूटभरची चपाती मोठी? 1-1.5 फूट आहेच आहे. अशा किती 2 डाले. किती टाइम बनवत असतात? 2 टाइम. हा. नुसते चपात्याच करायच्या आणि भाजी वगैरे? भाजी आचारी करते. 3 माणसं या भाजी करायला. शिरा गिरा समजा करते. बेसन वडी. किती दिवस चालते दिंडी तरी? ती चालते 22 दिवस. आपल्यासोबत या दिंडीसोबत असणारे काही वारकरी देखील आहेत, आचार्य देखील आहेत. ते सुद्धा या ठिकाणी जेवण बनवण्याचं काम करत आहेत. काका, काय नाव आहे आणि काय सांगाल? कसं तयारी असते? भगवान बाबा सार्वजनिक मंडळ दिंडी सोहळा आमचा कमीत कमी 6-7 वर्ष झाले चालू आहे. 11 वर्ष झाले. सांगा ना कशी तयारी असते? तयारी काय अजून पळसकडे चक्कावून निघालो, आळंदी आलो. आळंदीहून आता पायी चालत पंढरपूरला जाणार आहोत. जेवण वगैरे बनवायचं? हा, जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे आम्हीच करतो सर्व नियोजन. कसं तयारी असते? गावाकडून येताना किती प्रमाणात आणतात? सर्व सामान आम्ही घरूनच आणतो आणि इथं मग जसं लागेल तसं बनवायचं. किती लोकांची दिंडी पालखी आहे? 500 लोकांचं आमच्याकडे. कसं मदत कशी करता महिलांना वगैरे स्वयंपाक करायला? रोजचे पट्टे काढून देणं, कढाया काढून देणं खाली त्याला रोजच्या रोज तेच करावं लागतं.
ते करून दिल्यानंतर ते आंघोळ झाले की लगेच स्वयंपाकाला बसतात. ही चपातीची जी बनवली जाते हां. ती किती पोटाची चपाती असते? एक बाय दीड- एकची, एक बाय एकची. दीड फुटाची सरासरी पकडायचं आपण 1 फूटपर्यंत बस. तेवढी रोजचं कमीत कमी 500 लोकांचा स्वयंपाक रोजचं रोज करावं असतं चपाती. रोजचं. समजा एक माणूस एक खाणार 1 ते 1.5 पोळी बस. आता हे किती टाइम बनवलं जातं ते? दोन. हे 2 टाईम रोजच्या रोज 2 टाईम. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे पुरुष मंडळी महिलांना देखील मदत करण्याचं काम करतात. जवळपास 1.5 ते 2 फुटाची चपाती या ठिकाणी बनवली जाते आणि असा स्वयंपाक 2 वेळेस केला जातो. राईट अँगल न्यूजसाठी अशोक कांबळे, पंढरपूर.